नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डेटा क्लिनिंग एसक्यूएल मध्ये कसं करता येईल ते बघणार आहोत. प्रॅक्टिकली कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. डेटा क्लीन करताना आपण मागे बघितलं पॉवर बीआय मध्ये आपण डेटा कसा क्लीन करू शकतो, तशाच बाकीच्या टूल्स मध्ये आपण डेटा क्लीन करू शकतो. परंतु जर सोर्स डेटाबेस आहे, जसा एसक्यूएल डेटाबेस आहे, तर त्यातच डेटा क्लीन केलेला असेल तर जे काही टूल्स आहे जसे की पॉवर बीआय, पायथॉन किंवा टॅब्ल्यू यामध्ये डेटा क्लिनिंग जी करावं लागतं ते करण्याची गरज नाही पडणार आणि फक्त आपल्याला व्हिज्युअलायझेशन तिकडे करता येईल. मग त्यासाठी आपण एसक्यूएल मध्येच कशा क्वेरीज लिहून आपण डेटा कसा अपडेट करू शकतो जेणेकरून तो डेटा एकदम फॉर्मॅटेड क्लीन आहे, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली बघणार आहोत. जिथे मी एक डेटा सेट घेणार आहे आणि माय एसक्यूएल वर्क बेंच मध्ये आणि तिथे आपण सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण माय एसक्यूएल वर्क बेंच ओपन केल्यानंतर त्यात आपण एक डेटा सेट इम्पोर्ट करणार आहोत. हा एक रॉ डेटा सेट आहे जो kaggle.com वरून मी घेतलेला आहे, लेऑफ्स 2022चा. ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्ही ती डाउनलोड करून तुमच्या लोकल सिस्टममध्ये सेव्ह करून ती माय एसक्यूएल वर्क बेंचमध्ये इम्पोर्ट करायची. तर ती इम्पोर्ट कशी करायची, तर त्यासाठी आपल्याला पहिले एक स्कीमा बनवून घेऊया. लेट्स से वर्ड लेआउट्स आणि त्यानंतर याला एक नाव दिलेलं आहे मी वर्ड लेआउट्स. एक स्कीमा क्रिएट होईल इथे आणि हा एक एम्प्टी स्कीमा असेल सुरुवातीला, ज्याच्यात आता आपल्याला डेटा घ्यायचा आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं याच्यात तर कोणतेही टेबल्स किंवा व्ह्यूज वगैरे काही नाही. आता आपण काय करणार आहोत, याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टेबल डेटा इम्पोर्ट विझार्ड करायचं आहे. आणि मग याच्यात गेल्यानंतर माझ्याकडे हे लेऑफ्स एक CSV फाईल आहे जी लेऑफच्या रिलेटेड डेटा आहे तो घ्यायचा आहे आपण इथे आणि इथे नेक्स्ट म्हणायचं आहे. एक नवीन टेबल क्रिएट होतोय लेऑफ्स, म्हणजे याचं नाव आपण पाहिजे ते देऊ शकतो. आता जे फाईल इथं एक नाव आलेलं आहे तेच ठेवतोय मी. जनरली दुसऱ्या एखाद्या टेबलमध्ये इम्पोर्ट करायचं असेल तर यूज एक्झिस्टिंग टेबल हे ऑप्शन यूज करायचं आहे. परंतु आता आपल्याला नवीन टेबल क्रिएट करायचं आहे कारण आपल्या ज्या डेटाबेसमध्ये कोणताही डेटा टेबल नाही आहे. मग त्यामुळे आपण एक नवीन टेबल क्रिएट करतोय. क्लिक ऑन नेक्स्ट म्हणायचं. इथं काही कॉलम्स आणि त्याचा डेटा टाईप आहे. तर आता जरा रिव्ह्यू केलं तर इथं बघितलं तर डेटचा पण टेक्स्ट डेटा टाईप आहे जो आपण डेट करायला पाहिजे, डेट टाईम. परंतु आता आपण हे नाही, इथे न करता आपण जेव्हा एसक्यूएल मध्ये डेटा घेऊ त्यानंतर आपण याचं डेटा टाईप चेंज करूया आणि मग त्यानंतर आपण याला नेक्स्ट म्हणूया. इथे काही करायचं नाही, नेक्स्ट करायचं आहे. जिथं प्रिपेअर इम्पोर्ट आणि इम्पोर्ट डेटा फाईल हे काही 2-3 सेकंदात हा डेटा इम्पोर्ट होईल. हे झालेलं आहे फिनिश परफॉर्मिंग टास्क आणि नेक्स्ट करायचं आहे. आता इथं म्हणताय टेबल वर्ड लेआउट्स डॉट लेआउट्स क्रिएटेड, फिनिश म्हणायचं आहे. आता इथे रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही इथे टेबलची लिस्ट बघू शकतात. हा लेआउट्स हा टेबल आलेला आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की हा टेबल आल्यानंतर आता आपल्याला जर याला बघितलं आपण डेटा प्रॉपरली इम्पोर्ट झाला आहे का नाही, सिलेक्ट स्टार फ्रॉम. आता आपल्याला इथं याचा वर्ड लेआउट यूज एक स्कीमा द्यावा लागेल. यूज वर्ड म्हणजे कोणता डेटाबेस आपल्याला यूज करायचा आहे ते आपल्याला इथं सांगावं लागेल आणि मग ते एक्झिक्यूट केल्यानंतर ही एक क्वेरी आहे जिथं आपण या टेबलचा डेटा जो आहे तो एक्झिक्यूट करून बघूया की काय किती डेटा आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे कॉलम्स आणि असा डेटा आहे. आता याच्यात काही नल्स वगैरे दिसतील, एम्प्टी रेकॉर्ड्स वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे की नेमकं आपण याला कसं क्लीन करू शकतो. तर जवळपास 2361 रोज आहेत या. आता याच्यात आपण सर्वात प्रथम आता डेटा क्लिनिंग मध्ये नेमके कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. तर जनरली जेव्हा कोणताही डेटा येईल एसक्यूएल मध्ये तर साधारणपणे आपण पहिल्यांदा आपण डुप्लिकेट्स बघू आणि डुप्लिकेट्स बघितल्यानंतर त्यात ते आपण डुप्लिकेट्स काढून टाकण्याचा प्रयत्न करूया. नंतर स्टँडर्डाइज करू. काही डेटामध्ये एरर असू शकतात, म्हणजे काही स्पेलिंग चुकीचे असू शकतात, जसे की कंट्री म्हणा किंवा एखादा इंडस्ट्री वगैरे असे काही कॉलम्स. काही जिथं नल असतील ते नल असतील आणि त्याच्यात आपण काय करू शकतो, म्हणजे पूर्ण एम्प्टी रेकॉर्ड्स असतील तिथे. आणि काही कॉलम्स आपल्याला रिमूव्ह करावं लागतात, एक्स्ट्रा असतील ते. अशा वेळेस आपल्याला सगळे हे रिव्ह्यू करून आपण ह्या स्टेप्स कशा परफॉर्म करू शकतो एसक्यूएल क्वेरी यूज करून ते आता आपण वन बाय वन बघूया. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत डुप्लिकेट रिमूव्ह करणे.
तर याच्यात आता आपल्याला सर्वात प्रथम फाइंड आउट करायचं आहे डुप्लिकेट रिमूव्ह कसे करायचे. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं, आता हा जो टेबल आहे आपला मेन टेबल, या टेबलच्या ऐवजी मी आता अजून एक स्टेजिंग टेबल क्रिएट करतोय, कारण की आपला रॉ डेटा एका टेबलमध्ये ठेवायचा आहे. एक स्टेजिंग टेबल क्रिएट करायचं आहे मला, जिथे आपल्याला हा जो काही डेटा आपण त्याच्यात कॉपी करून घेणार आणि मग त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. म्हणजे ओरिजिनल टेबल आपल्याला जसं तसंच ठेवायचं आहे. मग याला मी नाव देतोय स्टेजिंग. आणि कशासारखा बनवायचा आहे तर लाईक लेऑफ्स. म्हणजे हा जो टेबल जो लेऑफ्स हा टेबल आहे याच्यासारखा मला दुसरा एक टेबल बनवायचा आहे. मग त्यासाठी मी याला एक्झिक्यूट करतोय. तर आता हा टेबल क्रिएट झालेला असेल, इथं जर बघितलं तर रिफ्रेश केलं तर लेऑफ स्टेज, आणि मग हा लेऑफ स्टेजिंग जर झालेला आहे, म्हणजे याला आपण जर सिलेक्ट स्टार फ्रॉम लेऑफ स्टेजिंग जर केलं तर फक्त स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, याच्यात डेटा नाही. डेटा आपल्याला घ्यावा लागेल याच्यात. तर डेटा कसा घ्यायचा, तर डेटा घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट करावा लागेल. हा जो काही डेटा आहे ह्या लेऑफ टेबलमध्ये सेम आपल्याला तो आपल्याला याच्यात घ्यावा लागणार आहे लेऑफ स्टेजिंगमध्ये. इन्सर्ट इनटू लेऑफ स्टेजिंग, आणि मग तो कुठून घ्यायचा आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम लेऑफ. सर्व जे डेटा जसा जसा आहे तसा आपण इन्सर्ट करतोय लेऑफ स्टेजिंग टेबलमध्ये फ्रॉम लेऑफ टेबलमधून. मग ही क्वेरी एक्झिक्यूट केल्यानंतर आता हा डेटा इन्सर्ट झालेला असेल, याला आपण चेक करूया झालाय का नाही. आता इथं आपण परत चेक करूया. तर आता तुम्ही बघू शकतात की ह्या लेऑफ स्टेजिंगमध्ये आपला हा डेटा आलेला आहे. म्हणजे आपल्याकडे आता दोन टेबल झालेले, एक लेऑफ हा ओरिजिनल रॉ डेटा आहे, आणि लेऑफ स्टेजिंगमध्ये आपला क्लीन डेटा राहील. म्हणजे आपल्याला जे काही क्लिनिंग करायचे ऑपरेशन ते आपल्याला याच्यात करायचे. तर आता सर्वात प्रथम आपल्याला गोष्ट करायची ती म्हणजे डुप्लिकेट फाइंड आउट करायची. डुप्लिकेट फाइंड आउट करण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहे एसक्यूएलमध्ये, परंतु आता जो सोपा कारण इथं जे काय जशा प्रकारचा डेटा आहे त्यानुसार आपल्याला यातले काही कॉलम्स आहे ते चेक करावं लागतील की डुप्लिकेट आहे का. म्हणजे लेट्स से आता आपल्याला एक रो नंबर म्हणून फंक्शन आहे, ते आपण चेक करू शकतो. तर इथे काय करायचं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम. मग इथे जे आहे आता हे सर्व कॉलम्स घेतो जे मी, आणि एक ॲडिशनल आपण काय करू शकतो की आता लेट्स से की दोन कॉलम हे दोन रोज आहे ते सेम आहे, अजून करायचं आहे. तर याचा रो काउंट किती येईल, 2 2 असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग त्यासाठी आपण एक रो नंबर म्हणून फंक्शन असतं, रो नंबर, आणि याच्यात आपण ओव्हर यूज करून म्हणजे एक फंक्शन आहे जे आपल्याला काय करेल, पार्टिशन बाय, म्हणजे एकेकाने. म्हणजे आता आपल्याला प्रत्येक याचा व्हेरीफाय करायचं आहे, परंतु आता सध्या आपल्याला लेट्स से की कंपनी आणि इंडस्ट्री हे जे दोन कॉलम आहे, आणि त्याच्यानंतर एक टोटल लेड ऑफ आणि डेट, डेट एक कॉलम आहे तो, हा हे आपण आता कन्सिडर करू की लेट्स से कंपनी, इंडस्ट्री आणि टोटल लेड ऑफ आणि हे डेट, हे एवढे जे कॉलम. आता हा डेट हा कीवर्ड आहे इनबिल्ट, त्यामुळं हे चालणार नाही. यासाठी एक असं एक चिन्ह इथे द्यावं लागेल आपल्याला, आणि याला ॲज रो नम. म्हणजे याने काय होईल ना की आपल्याला, म्हणजे काय करतोय आपण, सर्वचे सर्व कॉलम घेतोय आणि की ॲडिशनल कॉलम इथे डिस्प्ले होईल, ज्याचे काय करेल तो पार्टिशन करेल, आणि याच्यात आपल्याला याचा काउंट देईल की हे 4 कॉलम रिपीट होत आहे का, म्हणजे ह्या 4 कॉलममध्ये सेम व्हॅल्यूज आहेत का, म्हणजे डुप्लिकेट आहेत का. तर याला एक्झिक्यूट केलं तर आता बघायचं आहे इथं आलेले एक एकच रेकॉर्ड आहे. आता याच्यात काही रेकॉर्ड्स असे असतील की जे 2 असतील किंवा 3 असतील, म्हणजे ज्यांचे डुप्लिकेट असेल ते. आता इथे कुठेतरी असेल ते, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता आपण एक सिटी घेऊ याला विथ डुप्लिकेट सिटी, म्हणजे कॉमन टेबल एक्सप्रेशन. इथे हे ब्रॅकेटमध्ये घेऊया आपण, आणि आता इथं आपण म्हणू शकतो सिलेक्ट स्टार फ्रॉम डुप्लिकेट सिटी वेअर रो नम इज ग्रेटर दॅन, एकापेक्षा जास्त जे असलेले रेकॉर्ड.
म्हणजे एकापेक्षा जास्त असलेले रेकॉर्ड जेवढे असतील तेवढे आपण इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतो. एकापेक्षा जास्त म्हणजे हा जो रो नंबर आहे, हा जो कॉलम आहे रो नंबर, याच्यात एकापेक्षा जास्त रेकॉर्ड काउंट असलेले जेवढे रेकॉर्ड्स आहे ते आपल्याला रिट्रीव्ह करायचे. याला मी एक्झिक्यूट केलं तर आता एवढे आलेले बघा, आता 2 2 2 3 2. तर आता साधारण आता आपण बघितलं की ह्या क्वेरीनुसार हे 4 कॉलम रिपीट होत आहे, म्हणजे कंपनी, इंडस्ट्री, टोटल लेड ऑफ. लेट्स से आता तुम्ही हे ओडाचं चेक करूया आपण. इथं किती आहे, याची काउंट आलेले 2. आता याच्यात आपण इथं याला मेन टेबलमध्ये व्हेरीफाय करू, वेअर कंपनी इज इक्वल टू ओडा. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे हे किती रेकॉर्ड्स आहे ते बघूया. आणि याला जर मी एक्झिक्यूट केलं तर आता याचे 3 रेकॉर्ड आहे. तर आता याच्यात बघायचं आहे, कंपनी, लोकेशन, इंडस्ट्री हे सेम आहे, टोटल लेड ऑफ पण सेम आहे, डेट पण सेम आहे, परंतु ह्या ज्या व्हॅल्यू आहे 0.18, 0.18, 0.06, परत फंड रेज मिलियन, हे वेगवेगळे आहे. आणि परत कंट्री पण वेगवेगळी. असं आपण म्हणू शकत नाही की हे डुप्लिकेट रेकॉर्ड्स, याला आपण रिमूव्ह करू शकत नाही डायरेक्टली. कारण आपण जेव्हा डुप्लिकेट रेकॉर्ड चेक करतो तेव्हा आपल्याला भरपूर काळजीपूर्वक बघावं लागतं की खरंच हे डुप्लिकेट्स आहेत का. आता जर दुसरे बघितले आपण, दुसरे रेकॉर्ड्स पण आहे. लेट्स से हा टर्मिनस. आता टर्मिनसचं बघूया. सिलेक्ट, याला जर मी रन केलं तर आता हे टर्मिनसचे 2 रेकॉर्ड्स आलेले. आता इथं बघा यांच्या डेट्स वगैरे सेम आहे, स्टेज आणि युनायटेड स्टेट्स हे सेम आहे, फंड रेज मिलियन वेगवेगळे. म्हणून आपण असं म्हणू नाही शकत की यांना डायरेक्टली डिलीट करायचं. मग यासाठी काय ऑप्शन आहे, तर आपल्याला हे जे आपण केलेले आहे याच्यात 4च कॉलम घेतलेले, या 4 कॉलमच्या ऐवजी आपण सर्वच्या सर्व कॉलम डुप्लिकेट आहे का ते चेक करायचे, म्हणजे जिथं जिथं सर्व कॉलम सेम असतील. मग त्यासाठी पार्टिशन बाय जे केलेलं आहे, तर इथं आपल्याला कंपनी घ्यायचं आहे, त्याच्यानंतर हा जो सेकंड कॉलम आहे तो पण घ्यायचा आहे, लोकेशन. त्यानंतर इंडस्ट्री आपण घेतलेला आहे ऑलरेडी, त्याच्यानंतर टोटल लेड ऑफ घेतलेला आहे. आता हा पर्सेंटेज लेड ऑफ, ठीक आहे. आणि नंतर स्टेज पण घेऊया, डेट घेतलेली आहे, स्टेज आणि कंट्री घेऊया, आणि फंड रेज मिलियन हे घेतल्यानंतर आता आपल्याला काय होईल ना की एवढे सर्व जे काही रेकॉर्ड्स आहे ते आपल्याला जसेच्या तसे आपल्याला चेक करता येईल. म्हणजे सर्व कॉलम्स आपण 1 बाय 1 चेक करतो आणि जे डुप्लिकेट असतील त्यांचा रेकॉर्ड्स इथे येतील. आता मी याला एक्झिक्यूट करतोय. आता बघा 5 रेकॉर्ड्स आहे जे प्रॉपर दाखवत आहे की डुप्लिकेट आहेत. आता याचा अर्थ असा आहे की याच्यात सर्वचे सर्व कॉलम हे रिपीट झालेले, म्हणजे सेमच व्हॅल्यू असणार आहे. मग त्या कशा चेक करायचे परत. आता आपण परत म्हणूया की आता हे घेऊया. आता इथं बघूया एक ही व्हॅल्यू बघूया या कंपनीसाठी आणि याला रन करूया. आता ह्या मेन टेबलमध्ये आपला ह्या 2 रेकॉर्ड्स आहे. आता इथं बघा पूर्णच्या पूर्ण डेटा एकदम सेम आहे, म्हणजे हे प्रॉपर डुप्लिकेट आहे. हे डुप्लिकेट आपण रिमूव्ह करू शकतो. आता एखादा दुसरा घेऊया, वाईल्ड लाईफ स्टुडिओ. हे वाईल्ड लाईफ स्टुडिओज हे पण सेम आहे, म्हणजे सर्वचे सर्व कॉलम्स आहे ते सेम आहे. आता मग आपण असं म्हणू शकतो की ह्या ज्या सब क्वेरीने, ह्या क्वेरीने आपल्याला बरोबर सर्व डुप्लिकेट दिलेले. आता ही डिलीट कशी करायची, तर डिलीट करण्यासाठी आपण ही क्वेरी जी आहे ती एकतर आपण असं करू शकतो. आता इथं जे आहे की जे काही 2 नंबरचे रेकॉर्ड्स आहे, म्हणजे इथं डायरेक्ट आपण डिलीट फ्रॉम, आता इथे एक्झिक्यूट होणार नाही. आपण असं करायचा प्रयत्न जर केला की इथून मला हे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते डिलीट करायचे आणि मी याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न गेलो तर आता मला इथे एक एरर येतोय की टार्गेट टेबल डुप्लिकेसिटी ऑफ द डिलीट इज नॉट अपडेटेबल, म्हणजे आपण अपडेट करू शकत नाही.
त्यासाठी सोल्युशन काय, तर आपण एक सिंपल दुसरा एक टेबल क्रिएट करू शकतो, ज्याच्यात आपण हे सर्व रेकॉर्ड्स आहेत ते इन्सर्ट करू शकतो. त्यासाठी ते कसे करायचे, तर त्यासाठी आपल्याला हा एक कॉलम टेबल जो आहे याचं एक क्रिएट स्टेटमेंट आपण घेऊया. आणि आता इथं हा जो टेबल आहे त्याचा एक नवीन टेबल आपण क्रिएट करतोय अजून एक, ज्याच्यात आपण एक रो नंबर ॲड करणार आहे. म्हणजे एक्झिस्टिंग कॉलम्स प्लस रो नम ॲज इंटिजर हा एक आपण कॉलम क्रिएट करतोय. म्हणजे हा एक कॉलम ॲड केला मी. एक्झिस्टिंग कॉलम असेल म्हणजे याच्यात जेवढे कॉलम्स आहेत त्याच्यापेक्षा ह्या नवीन टेबलमध्ये स्टेजिंग 2 मध्ये एक ॲडिशनल कॉलम असेल रो अंडरस्कोर नंबर, ज्याच्यात आपण तो काउंट स्टोअर करणार आहोत. आता एक्झिक्यूट करतोय मी. एक टेबल क्रिएट झालेला असेल. आता याला मी जर व्हेरीफाय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम, याला जर स्टेजिंग 2 मधून व्हेरीफाय केलं तर याच्यात आता सध्या डेटा नाही आहे काहीच. म्हणजे हा डेटा येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला आता हा डेटा जो आहे या वरच्या टेबलमध्ये हा जो काही डेटा आहे तो आपल्याला पूर्ण जसं तसाच घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक इन्सर्ट स्टेटमेंट यूज करावं लागेल. ते असं करायचं आहे, इन्सर्ट इनटू ह्या लेऑफ स्टेजिंग 2 मध्ये. मग याच्यात आपल्याला जे काही सर्व कॉलम्स आहे त्याच्यात ते घ्यायचे, सिलेक्ट स्टार आणि हे जे आहे आता हे जे आपलं आता आपण काय करतोय की इन्सर्ट इनटू लेऑफ स्टेजिंग, आणि याच्यात आपण मग हा पूर्णच्या पूर्ण डेटा आपण डायरेक्टली ॲज अ रो नंबर, म्हणजे रो नंबर ओव्हर पार्टिशन बाय असं आपण एक इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता आपण जर याला रन केलं इन्सर्ट इनटू लेऑफ स्टेजिंग, आता हा जो काही रेकॉर्ड आहे सगळे लेऑफ स्टेजिंगचे बाकीचे कॉलमचा डेटा प्लस हा रो नंबरचा एक ॲज अ रो नंबर एक इन्सर्ट होईल. जर याला रन केलं तर आता बघूया, एक इन्सर्ट झालेलं असेल हे. आणि इन्सर्ट इनटू इथं आलेलं आहे, इन्सर्ट झालेलं आहे. तर याच्यासाठी आपण काय करूया, आता सिलेक्ट स्टार फ्रॉम लेऑफ स्टेजिंग 2 याच्यात जर बघितलं आपण तर आता बघायचं आहे की पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड्स आलेले आहे याच्यात, प्लस ॲडिशनली एक ते कॉलम आलेला आहे. मग आता याच्यातून आपण डिलीट करू शकतो. डिलीट करण्यासाठी मग सिंपल आता आपल्याला चेक करायचं आहे, वेअर रो नम इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे एकापेक्षा जास्त असलेले सर्व रेकॉर्ड त्याच्यातून डिस्प्ले करा. तर एवढे रेकॉर्ड आहे, 5 रेकॉर्ड जे आपले ह्या सब क्वेरीमध्ये भेटत होते ते, म्हणजे हे रेकॉर्ड्स जे आहे ते आपले डुप्लिकेट रेकॉर्ड्स आहे. मग आता याला आपण डिलीट करू शकतो, सिंपल डिलीट स्टेटमेंट वापरू शकतो. मग डिलीट फ्रॉम लेऑफ स्टेजिंग वेअर रो नंबर इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे जेवढे असतील तेवढे. याला मी जर केलं तर आता इथं 5 रोड्स अफेक्टेड. जर तुमचं हे होत नसेल डिलीट, कधी कधी या एसक्यूएल वर्कबेंचमध्ये प्रेफरन्सेसमध्ये सेफ मोड ऑप्शन सिलेक्ट केलेलं असं, एसक्यूएल एडिटरमध्ये इथं चेक करायचं आहे, हे जे सेफ मोड अपडेट्स आहे हे चेक करायचं आहे, अनचेक करायचं आहे. जर चेक असेल तर तुम्हाला अपडेट किंवा डिलीट कोणतंही टेबल करता येणार नाही. आता तर अशा पद्धतीने आपले हे रेकॉर्ड डिलीट झालेली आहे. आता जर आपण व्हेरीफाय केले की याच्यात रेकॉर्ड्स आहे का नाही, तर याच्यात नाही आता एकापेक्षा जास्त काही. पण बाकीचे जे रेकॉर्ड्स आहे म्हणजे डुप्लिकेट रिमूव्ह झालेली आहे आपले सर्व. तर अशा पद्धतीने आपण याच्यातून सर्व टेबल डेटा जे डुप्लिकेट रेकॉर्ड्स आहे ते रिमूव्ह केलेले आहे. आता आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे की जे नल चेक करणे. नल रेकॉर्ड कोणते आहे, एम्प्टी रेकॉर्ड्स वगैरे असतील ते चेक करायचे. मग त्यासाठी सेकंड स्टेप जी म्हणतो आपण की चेक नल व्हॅल्यूज. ठीक आहे. तर याच्यात आता आपल्याला चेक करायचं आहे की काय चेक करायचं आहे. तर आता आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम लेऑफ स्टेजिंग 2 हे तर आलेलंच आहे.
मग त्याच्यात आपल्याला चेक करायचं आहे की याच्यात प्रॉपर आपला जो डेटा आहे याच्यात कुठे नल आहे का. आता साधारण आपण जर स्क्रॉल केलं तर आता आपल्याला काही काही डेटा असा दिसेल की जिथं जिथं नल पण असू शकेल. मग त्यासाठी आपल्याला थोडंसं हे डेटा रिव्ह्यू करावा लागतो. आता इकडं काही रेकॉर्ड्स आहे टोटल लेड ऑफ पर्सेंटेज लेड ऑफ वगैरे हे ठीक आहे, हे नल असू शकतात. परंतु जो डेटा आहे बाकीचा, आता इथं एक इंडस्ट्री गेलं, इथं इंडस्ट्रीचा डेटा एका ठिकाणी नल आहे. मग अशा पद्धतीचा डेटा का नल आहे, मग आणि तो नल आपण डेटा पॉप्युलेट करू शकतो का रिमूव्ह करू शकतो डेटा रोज, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे. आता कसं करणार आपण की आता इथे आपण हे जे आहे कंपनी आणि इंडस्ट्रीमध्ये काही रेकॉर्ड नल आहे. त्यामुळे आपण काय करू, एक दोन टेबल आपण चेक करूया किंवा इथं आपण फाइंड आउट करूया. एक वेअर कंडिशन टाकूया, वेअर इंडस्ट्री इज नल, किंवा इंडस्ट्री इज इक्वल टू हे एक सिम्बॉल, म्हणजे एकतर एम्प्टी असेल किंवा नल असेल. जर एवढे फाइंड आउट जर करायचे जर झाले तर आता बघा एवढे 4 रेकॉर्ड आहे की जे नल आहे. म्हणजे एअरबीएनबी आणि हे बेलीज इंटरॅक्टिव्ह असे आणि हाय 2 अजून कंपनी, याच्यात इंडस्ट्री दिलेली नाही. आता याच्यात एअरबीएनबीला बघितलं की का असं आहे एअरबीएनबीमध्ये, तर याचे किती रेकॉर्ड्स आहेत तेवढं बघूया आपण. अँड हे वेअर कंडिशन काढून टाकतो मी इथे, वेअर कंपनी इज इक्वल टू एअरबीएनबी, याचे रेकॉर्ड्स बघूया. कारण मग आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण हा डेटा पॉप्युलेट करू शकतो. आता एअरबीएनबीचे 2 रेकॉर्ड, एका ह्याच्यात ट्रॅव्हल आहे, दुसऱ्या ह्याच्यात एम्प्टी. म्हणजे काय झालं ना, डेटा एंट्रीमध्ये ही फील्ड आहे, ही व्हॅल्यू आहे ती मिस झालेली कुठून तरी. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ही आपल्याला आपण असं म्हणू शकतो की ह्या एम्प्टी ठिकाणी आपण ट्रॅव्हल अपडेट करू शकतो. सिमिलरली बाकीचे जर बघितले आपल्याला तर आता लेट्स से इथे कारवाना एक अजून एक व्हेरीफाय करू, याच्यात पण किती रेकॉर्ड्स आहे आणि याचं इंडस्ट्री का एम्प्टी. तर आता इथं बघा कारवानाचे पण 2 रेकॉर्ड ट्रान्सपोर्टेशनचे, म्हणजे हे पण ट्रान्सपोर्टेशन असू शकतं. अशा पद्धतीने आपण इथं जिथं जिथं असे नल असतील इंडस्ट्री, 2 रेकॉर्ड असतील किंवा 3 रेकॉर्ड असतील, पण त्यांचं एखादा रेकॉर्ड मिस असेल इंडस्ट्रीमध्ये, तर तिथं आपण ते पर्टिक्युलर हे ट्रान्सपोर्टेशन टाकू शकतो. ते कसं करायचं, त्यासाठी आपल्याला इथे असं करायचं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम, आपण सेल्फ जॉईन करू शकतो एकाच टेबलमध्ये. याला T1 म्हणू शकतो, जॉईन विथ T2 ऑन कोणत्या याच्यावरती, T1 डॉट कंपनी इज इक्वल टू T2 डॉट कंपनी. म्हणजे याच्यावरती आपण हे जॉईन करू शकतो. म्हणजे आपण काय केलंय, एकच टेबलमध्ये आपण जॉईन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि याला जर म्हणजे कसं झालं ना की हा T1 आलेला आहे इथं, परत इथून दुसरे कॉलम्स परत चालू झालेले आणि कंपनी सेम असलेली. परंतु आपल्याला फक्त फाइंड आउट काय करायचं, वेअर T1 डॉट इंडस्ट्री इज नल. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की याची इंडस्ट्री म्हणजे एका टेबलची इंडस्ट्री नल असेल आणि दुसऱ्याची नॉट नल असेल. अँड T2 डॉट इंडस्ट्री इज नॉट नल. असं जर फाइंड आउट जर करायचा प्रयत्न केला तर आता हे रेकॉर्ड काहीच येत नाही. याचा अर्थ की आपल्याला हे नॉट नल आणि नल चालत नाही. त्यासाठी आपल्याला हे जे आहे वेअर अपडेट, कारण याचं काय झालं ना की इथे आता इथं तुम्हाला दाखवतो, ही जी व्हॅल्यू आहे ही नल नाही, ही नल नाही. याला आपण नल करून टाकूया पहिले. त्यासाठी आपण काय करूया, एक अपडेट लेऑफ्स स्टेजिंग 2 सेट इंडस्ट्री इक्वल टू नल. आपण नल प्रॉपर कीवर्ड त्याच्यात टाकूया, वेअर इंडस्ट्री इज इक्वल टू असं. म्हणजे जिथं जिथं असं असेल तिथं हे रेकॉर्ड्स आपण ॲज अ प्रॉपर नल टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपलं जे काही जॉईन आपण खाली करतोय
ते वर्कआउट होतील. मग आपण इथे याला एक्झिक्यूट केलं, 3 रोज अफेक्ट झालेले. मग याला चेक जर केलं तर आता आपल्याला बघायचं आहे हे प्रॉपर नल आलेलं आहे इथं. मग आता इथं मी हे चेक करण्याचं प्रयत्न करतोय. तर आपले बरोबर आता ह्या ज्या रेकॉर्ड्समध्ये आपण 2 टेबल म्हणजे जॉईन केले, इंडस्ट्री इज नल. आता इथं बघा बरोबर ते 4 कॉलम्स आहे, 4 जे कंपनीज आहे त्या इथं आलेल्या आहे. आता इथे बघायचं आहे की ज्या 3 कंपन्या होत्या, आता हे माझ्यामध्ये बेली इंटरॅक्टिव्हचं जे आहे ते रेकॉर्ड्स इथं आपल्याला जे दाखवत होतं, इथं जे दाखवत होतं याचं काय झालं ते बघूया आपण. वेअर याचे किती रेकॉर्ड आहे ते बघूया. बेली इथं आपण व्हेरीफाय करतोय की त्याच्यात किती रेकॉर्ड होते आणि ते काय आलं नाही. तर बेली काय सॉरी, इथं इंडस्ट्री नाही तर कंपनी आहे. हां, बेलीज रेकॉर्डचे फक्त एकच रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळं ते इथं आलेलं नाही. तुम्ही बघू शकता की T1 इंडस्ट्री म्हणजे त्याचे दोन्ही रेकॉर्ड एकच रेकॉर्ड आहे आणि ते नल आहे, त्याच्यामुळं ते आपल्या ह्या रेकॉर्डमध्ये येत नाही. बाकीचे जे 4 आहे म्हणजे आपल्याला बेलीचं इंडस्ट्री माहीतच नाही, त्याच्यामुळे आपण ते स्किप करू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे जे बाकीचे 3 जे रेकॉर्ड्स आहेत, 3 कंपन्या आहेत, त्यांच्या इंडस्ट्री बरोबर आपल्याला नल दाखवत आहे. तर आता हे इंडस्ट्री जे आहे तेवढे आपल्याला अपडेट करावं लागतील. नल जे आहे दुसरे Airbnbचं जर आपल्याला माहिती ट्रॅव्हल आहे तर इथे ट्रॅव्हल आलं पाहिजे. कारवानाचं ट्रान्सपोर्टेशन येतं तर ट्रान्सपोर्टेशन आलं पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, एक अपडेट स्टेटमेंट लिहिणार आहे. त्यासाठी हे जे आपण घेतलेलं आहे ते आपण अपडेट स्टेटमेंटमध्ये घेतोय. अपडेट आता हे परत कॉलम आपले ले ऑफ स्टेजिंग T1 आणि T2 आणि मग याच्यात आपण T1 आणि कंपनीने जॉईन केलेले आणि इथं आपण काय म्हणणार आहे, सेट T1 इंडस्ट्री इज इक्वल टू T2 इंडस्ट्री. म्हणजे आपण काय म्हणतोय की जी अगोदरच्या याच्यात आहे ती आपण अपडेट करण्याचा प्रयत्न करतोय, जिथं जिथं नल असेल तिथं आपण. त्यासाठी आपण T1 इंडस्ट्री इज नल आणि T2 इंडस्ट्री इज नॉट नल. मग आता हे अपडेट स्टेटमेंट आपण इथे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करूया. तर 3 रोज अफेक्ट झालेले, तर आता आपण बघूया की कसे आता हे झाले का नाही. त्यासाठी आपण लाईव्ह हे जे बघूया आपण, Airbnb याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करूया. तर आता बघा Airbnbचे दोन्ही रेकॉर्ड जे होते, एक नल होता तो ट्रॅव्हलनी पॉप्युलेट झालेला आहे. सिमिलरली आपण जर याला पण चेक केलं तर आता कारवानाचे पण ट्रान्सपोर्टेशन एक रेकॉर्ड जे होतं ते नल होतं ते ट्रान्सपोर्टेशनचं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे रेकॉर्ड्स अपडेट झालेले आणि अशा पद्धतीने जिथे जिथे नल असेल आपल्याला तिथे आपल्याला अशा पद्धतीने आपण हा डेटा स्टँडर्डाइज करू शकतो. ही झाली आपली डेटा सेकंड स्टेप, की जिथं आपण पहिल्यांदा आपण काही डुप्लिकेट रिमूव्ह केले, त्याच्यानंतर आपण काही डेटा स्टँडर्डाइज केला. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि जिथे आपल्याला अजून काही गोष्टी बघायच्या आहे की अजून आपण आता काय काय करू शकतो. त्यासाठी आपल्याला थोडासा डेटा परत रिव्ह्यू करावा लागेल. आता ही ऑनगोईंग प्रोसेस असते, जिथं जिथं आपण डेटा जसा जसा रिव्ह्यू करतो तसं आपल्याला समजतं की नेमका डेटामध्ये काय फॉल्ट असू शकतो वगैरे. तर त्यासाठी आपल्याला आता लेट्स से कंपनी म्हणा, आता हे कंपनीचा डेटा वगैरे आहे, परंतु त्याच्यात आता इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर आता आपण याच्यात थोडंसं बघूया की डिस्टिंक्ट इंडस्ट्री काढूया. म्हणजे युनिक किती आहे इंडस्ट्री आणि याला एक्झिक्यूट करतो मी डिस्टिंक्ट इंडस्ट्री आणि याला सॉर्ट करून म्हणजे आपल्याला समजायला सोपं, ऑर्डर बाय 1 हे जर केलं तर आता याच्यात बघायचं आहे की काही नल रेकॉर्ड्स आहे ते असू द्या आणि प्लस आपल्याला जे काय आहे की ट्रॅव्हल ट्रान्सपोर्टेशन वगैरे हे जे आहे तर सर्व गोष्टी सेम आहे का. आता इथं बघायचं की क्रिप्टो आणि क्रिप्टो करन्सी हे 3 अशी झालेली. कधी कधी काय होतं ना की डेटा जेव्हा सोर्समधून येतो तेव्हा थोडासा अनफॉर्मॅटेड वेमध्ये येतो. आता इथं एखाद्या वेळेस असं असू शकतो की क्रिप्टो
आणि क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टो विदाउट स्पेस करन्सी हे जे आहे हे तिन्ही रेकॉर्ड सेम असू शकतात. जर आपण बघितलं आणि इथं जे आहे वेअर इंडस्ट्री लाईक क्रिप्टो असं आपण एक करूया. ऑर्डर बाय खाली घ्यावं लागेल मला. आता इथे बघा हे झाले क्रिप्टो. त्यानंतर थोडंसं आता आपण इथं जरा बघितलं तर इथं आलंय क्रिप्टोकरन्सी आणि पण बघितलं कंपनी एकच आहे, लोकेशन एकच आहे, त्याच्यात कंट्री एकच आहे. त्यामुळं असं आपण म्हणू शकतो की हे क्रिप्टो आणि क्रिप्टोकरन्सी सेम आहे. अजून जर बघितलं तर इथं स्पेस दिलेली इथं पण तेच असू शकतो. तर ते आपण याला अपडेट करू शकतो. मग ते कसं अपडेट करायचं त्यासाठी आपण एक अपडेट सिंपल स्टेटमेंट वापरू शकतो. अपडेट हा टेबल अपडेट करायचा आहे मला. सेट इंडस्ट्री इज इक्वल टू क्रिप्टो किंवा याच्यावरती काही डिसिजन म्हणजे बिझनेसला विचारून पण आपण असे डिसिजन घेऊ शकतो की अशा अशा ठिकाणी असं असं आलेलं आहे तर कसं अपडेट करायचं. त्यासाठी जे बिझनेस अनालिस्ट लोक वगैरे असतात त्यांना हे क्वेश्चन विचारून आपण जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काम करतो त्यावेळेस आपण हे विचारू शकतो. परंतु आता आपण इथं ॲझ्युम करूया की हे क्रिप्टोकरन्सी जिथं आहे तिथं आपल्याला पूर्ण क्रिप्टो अपडेट करायचं आहे. वेअर इंडस्ट्री इज लाईक ची सुरुवात आहे ती अशी आहे. तिथं मला काय करायचं आहे पूर्ण हे नाव अपडेट करायचं आहे. त्यासाठी मी हे अपडेट स्टेटमेंट यूज करतो आहे. तर 3 रो अफेक्ट झालेले आहेत. मग आता आपण जर बघितलं क्रिप्टो तर आता आपल्याला इथं बघायचं आहे की क्रिप्टोचं एकच रेकॉर्ड आहे. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आता बरेचसे अजून असतात. आता फिनटेक आणि फायनान्स हे सेमच असू शकतात. परंतु आता आपल्याला शुअर नसेल तर आपण ते स्किप करू शकतो किंवा जिथं निर्णय घ्यायचा तिथं घेता येईल. परंतु अशा पद्धतीने आपण हे करेक्ट करू शकतो. हा डेटा एक स्टँडर्डाइज करू शकतो. त्यानंतर आता आपण बाकीच्या गोष्टी बघूया की जिथं लेट्स से अजून आहे स्टार्ट फ्रॉम लेट्स से अजून दुसरे कोणते कॉलम्स असतील. लेट्स से कंट्री बघूया आपण. डिस्टिंक्ट कंट्री. आता डिस्टिंक्ट कंट्री जर बघितलं आणि याला जर ऑर्डर बाय जर केलं जेणेकरून आपल्याला समजायला सोपं. आता याच्यात बघायचं आहे काही कंट्रीचं स्पेलिंग चुकलं आहे का कुठे काय तर ते बघत राहायचं थोडंफार. याच्यात बऱ्याचशा गोष्टी असे असू शकतात की एखादं स्पेशल कॅरेक्टर वगैरे अपडेट होऊ शकतो. हां आता इथे बघा युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड स्टेट्स डॉट आलेला आहे. म्हणजे डेटा एंट्रीमध्ये चुकून हा डॉट एक्स्ट्रा आलेला आहे. याला करेक्ट करणं गरजेचं आहे. मग आता आपण याला करेक्ट कसं करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक फंक्शन आहे ट्रिम म्हणून. सिलेक्ट लेट्स से तुम्हाला दाखवतो मी आता कंट्री ट्रेलिंग म्हणून एक फंक्शन आहे आणि त्याच्यात आपण असं डॉट टाकला फ्रॉम कंट्री या कॉलममधून फ्रॉम म्हणजे या जे काय आहे ते ट्रिम करा आणि फ्रॉम ले ऑफ स्टेजिंग असं जर केलं तर आता बघा असं आलेलं आहे. म्हणजे त्यात आता युनायटेड स्टेट्स इथं कुठंतरी असेल युनायटेड स्टेट्स डॉटवाला. आता युनायटेड स्टेट्स आता ऑर्डर बाय 1 हे बघा आता हे युनायटेड स्टेट्स असं होतं. हे युनायटेड स्टेट्स डॉट ए जे आहे ते त्याच्याऐवजी हे निघून गेलेलं आहे. परंतु आता हे आपल्याला टेबलमध्ये अपडेट करायचं आहे. हे फक्त आपण सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये घेतलेलं आहे. त्यासाठी आपण काय करायचं परत हा आपल्याला अपडेट करायचा आहे. ले ऑफ स्टेजिंग 2 हा टेबल सेट कंट्री इज इक्वल टू असं करायचं आहे. मग याच्यात आपल्याला काहीच करायचं नाही. म्हणजे एवढं जरी केलं तर सगळ्या कंट्रीच्या कोणत्याही एखाद्या कंट्रीच्या शेवटी असं ट्रेलिंग म्हणजे शेवटी डॉट असेल तर ते अपडेट होऊन जाईल. मग त्यासाठी आपण हे जे आहे ते आपण असं अपडेट करू शकतो.
तर 4 रो अफेक्ट झालेले, जेणेकरून आपला जो काही कंट्रीचा जो आहे ते एकच कंट्री असेल. सिलेक्ट जर आपण केलं डिस्टिंक्ट कंट्री फ्रॉम, आता युनायटेड स्टेट्स बघा एकच रेकॉर्ड झालेली आहे. म्हणजे इथे तुम्हाला जर दाखवलं ऑर्डर बाय 1 करून, तर आता युनायटेड स्टेट्स एकच आहे. तर अशा पद्धतीने आपण हे असं ट्रेलिंग डॉट वगैरे असेल, अजून काही दुसरं एखादं सिम्बॉल असेल, ते पण आपण असं करेक्ट करू शकतो. तर आता आपल्याला पुढचं एक ऑपरेशन बघायचं आहे, की जिथे आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम, आता आपण बघूया की काय काय करता येईल. आता याला जर रन केलं तर आता आपल्याला डेट ही एक महत्त्वाचा डेटा असतो, की जो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहे की नाही. आता मी सुरुवातीला जेव्हा डेटा इम्पोर्ट केला त्यावेळेस हे डेट टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये होतं हे सांगितलं. तर तुम्हाला मी इथं दाखवलं रिफ्रेश जर करून, तर आपला कॉलम जो आहे इथे डेट, आता इथं बघायचं आहे की हा टेक्स्ट डेटा टाईपमध्ये, आता याला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे डेट कॉमा, आता हा डेट जो कॉलम आहे त्यासाठी आपल्याला परत हे डेट असं घ्यावं लागेल, कॉमा. जर आता आपण बघितलं एक str टू डेट हे एक फंक्शन आहे, म्हणजे स्ट्रिंग टू कन्वर्ट करतं ते. त्यासाठी आपल्याला 2 पॅरामीटर द्यावं लागतात. एक तर आपला हा डेट कॉलम आहे तो द्यावा लागेल, आणि कॉमा देऊन त्यानंतर जो फॉर्मॅटमध्ये, आता हा डेट जो फॉर्मॅट आहे आपला तो असा MMDDYY फॉर्मॅटमध्ये, तो देण्यासाठी आपल्याला एक असं हे द्यावं लागेल, %m, आणि मग त्याच्यानंतर स्लॅश आहे, %d, परत त्याच्यानंतर एक स्लॅश आहे, म्हणजे हा स्लॅश सांगतो मी, आणि नंतर %Y टाकण्याचा प्रयत्न करतो मी इथं. हा एक फॉर्मॅट आहे. आता हा फॉर्मॅट वर्क होईल की नाही मला माहीत नाही, पण आपण ट्राय करूया याच फॉर्मॅटमध्ये बरोबर येतं की नाही. तर आता इथं चेक करायचं आहे. तर आता बघा हे डेट फॉर्मॅटमध्ये झालेलं आहे 12/16/2022, आणि मग याच्यातून आपण अशा फॉर्मॅटमध्ये, आता याच्यात बरंचसं आहे. जर तुम्हाला या फंक्शनबद्दल बघायचं असेल तर या MySQLचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यात भरपूर फॉर्मॅट दिलेले आहे. म्हणजे इथं वेगवेगळे फॉर्मॅट आहे. मग तुम्हाला लेट्स से एम ट्राय केला मी, आता इथं एम ट्राय केला तर बघूया काय होतंय. कधी कधी चालणार पण नाही. आता हे एम नाही, हे चालत नाही. एम म्हणजे मंथचं नाव, म्हणजे मंथच्या म्हणजे नंबर नसेल तर तो जानेवारीचा JAN असेल, फेब्रुवारीचा FEB असं असेल. पण इथं आपल्याकडं स्मॉल म्हणजे नंबरच्या फॉर्मॅटमध्ये आहे. 12 म्हणजे डिसेंबर महिना आहे, 2022-16. ह्या डेट आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे. हे येत आहे का 8/4/2022 इथं बरोबर डिस्प्ले होत आहेत. म्हणजे आपलं हे कन्व्हर्जन व्यवस्थित होते. आता हे अपडेटला टेबलमध्ये अपडेट करायचं आहे. टेबलमध्ये अपडेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे कॉपी करावं लागेल आणि परत म्हणायचं आहे अपडेट लेऑफ स्टेजिंग टू आपला सेट डेट इज इक्वल टू हे जे आहे. आता हा जो डेटा आहे, डेट कॉलम आहे, तो आपल्याला असं द्यावा लागेल. त्या डेट कॉलमची जी व्हॅल्यू आहे त्याला मी डेटमध्ये कन्वर्ट करतोय. आता याला मी इथे रन करतो. तर जवळपास जेवढे सगळे रेकॉर्ड्स आहेत तेवढे अपडेट झालेले. आता याला जर रिफ्रेश केलं आणि आता आपला डेट अपडेट झालेला आहे. आता इथं जर चेक केलं तरी अजून हा टेक्स्टच फॉर्मॅटमध्ये का, कारण की आपला फक्त ज्या व्हॅल्यूज होत्या त्या प्रॉपर डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाल्या. परंतु मग आता आपल्याला अल्टर करावा लागेल तो टेबल, अल्टर टेबल लेऑफ स्टेजिंग टू, आणि मॉडिफाय कॉलम करावं लागेल. म्हणजे त्याचा डेटा टाईप आपण चेंज करू शकतो. मॉडिफाईड कॉलम हा करायचा आहे डेट, त्याला डेटमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे त्याचा डेटा टाईप आपण डेट कन्वर्ट चेंज करतोय. तर ही एक अल्टर कमांड आहे. अल्टर टेबल, त्याच्यानंतर मॉडिफाय करतोय तो कॉलम, आणि याला मी जर रन केलं आता तर ते बरोबर अपडेट झालेले आहे. मग याला रिफ्रेश जर केलं मी तर आपला हा डेट जो कॉलम आहे तो आता तुम्ही बघू शकता इथं बरोबर डेट डेटा टाईपमध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण डेटा टाईप चेंज करू शकतो कोणत्याही एक कॉलमचा. पर्टिक्युलर डेटच्या रिलेटेड आपल्याला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, कारण की हा डेटा आपण जेव्हा व्हिज्युअलायझेशनच्या साईडला जेव्हा आपण यूज करतो
त्यावेळेस आपल्याला ते बरोबर चेक करावं लागतं सर्व, की डेटा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहे का नाही ते. तर अशा पद्धतीने आपण हे झालेलं आहे. आता आपण नल व्हॅल्यूज चेक करणार आहोत. म्हणजे नल व्हॅल्यूज म्हणजे काय, की आपल्याला ज्या काही व्हॅल्यूज आहे इथे म्हणजे आता इथं टोटल लेड ऑफ, पर्सेंटेज लेड ऑफ वगैरे हे जे आहे ते नल आहेत का? किंवा म्हणजे आता कसं आहे, ह्या 2 आपल्या की फिगर आहे. म्हणजे याच्यावरती आपलं जर ह्याच व्हॅल्यू जर नसतील दोन्ही पण, तर आपण मग प्रॉपरली त्याच्यावरती रिपोर्ट्स किंवा चार्ट्स वगैरे बनवू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक वेअर टोटल लेड ऑफ इज नल अँड पर्सेंटेज लेड ऑफ इज नल, असे रेकॉर्ड फाइंड आउट करायचे. म्हणजे आपण काय करतोय, की आता ह्याच जर व्हॅल्यू नल असतील, तर आपण बाकीच्या व्हॅल्यूंचा उपयोग नाही तेवढा. म्हणजे हे बघितलं, हे बघितलं, तर याच्यात काही म्हणजे उपयोग नाही आपल्याला ह्या व्हॅल्यूज आपण जर व्यवस्थित अपडेट नाही केल्या. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहे, ह्या 2 कॉलमच्या व्हॅल्यू ह्या की फिगर असल्यामुळे ह्या जर नल असतील, तर त्याचा आपल्याला पुढे काही उपयोग नाही. मग असे रेकॉर्ड्स आपण या टेबलमध्ये ठेवायचे नाही. त्यासाठी मग आपण हे डिलीट करू शकतो. मग डिलीट करण्यासाठी हे जे स्टेटमेंट आहे ते आपण इथे डिलीट फ्रॉम करू शकतो ह्या टेबलमधून, की जिथं-जिथं आपले हे रेकॉर्ड्स आहे ते आपण हे डिलीट करण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यासाठी आपल्याला जवळपास बरेचसे 300, 350, 361 रोज डिलीट झालेले, जिथं या नल व्हॅल्यूज होतात आणि अशा पद्धतीने आपले हे रेकॉर्ड्स पण आपण डिलीट केलेले, जेणेकरून आपला हा पूर्ण डेटा जो आहे तो आता स्टँडर्डाइज फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे आता सिलेक्ट स्टार फ्रॉम जर बघितलं, तर आता तुम्हाला बरेचसे रेकॉर्ड्स आहे. एक रेकॉर्ड नल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु दोन्ही नल असलेले रेकॉर्ड्स नसणार याच्यात. शेवटचा पॉइंट याच्यात राहिलेला आहे, की जिथं आपल्याला हा जो कॉलम आहे एक्स्ट्रा आपण रो अंडरस्कोर नंबर जो क्रिएट केला होता, कारण की तो आपल्या कशासाठी केला होता, डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी. मग तो हा काय आता पुढे यूज केला जाऊ शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, ड्रॉप करू शकतो. म्हणजे एक अल्टर टेबल, हा जो टेबल आहे त्याच्यात आपण हा ड्रॉप कॉलम रो अंडरस्कोर नम हा डिलीट करून टाकायचा. अशा पद्धतीने आपण हा ड्रॉप करू शकतो, कारण की त्याची काय आपल्याला गरज नाही. तर आता बघूया तो गेलाय का नाही. तर इथं पण रिफ्रेश जर केलं, तर तुम्ही हा रो नंबर इथे नाही. आणि हे जर बघितलं आपण, तर आता आपला हा रो नंबर कॉलम डिलीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकतो. तुम्ही याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला बरेचसे पॉईंट्स याच्यात क्लिअर होतील. डेटा क्लिनिंग महत्त्वाचं आहे, जे तुम्ही डेटाबेसमध्ये करू शकतात. एसक्यूएल क्वेरीज तुमच्या परफेक्ट होतील. याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही हा जो डेटा आहे तो प्रॅक्टिकली तुम्ही पॉवर बीआयला कनेक्ट करू शकता, टॅब्ल्यू कनेक्ट करू शकता आणि त्याच्यावरती व्हिज्युअलायझेशन्स वगैरे बनवू शकतात. ते जमलं तर आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओ गेममध्ये घेऊया, जिथं मी तुम्हाला हे सर्व डेटा जो आहे तो कसा त्याच्यावरती आपण चार्ट्स किंवा रिपोर्ट्स बनवू शकतो ते बघूया. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.